नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द हिंदू न्यूजपेपरच्या एडिटोरियल अनालिसिस मध्ये मी अभिषेक गायके आपला हार्दिक स्वागत करतो. अनालिसिस सुरू करायच्या आधी मागील एडिटोरियलवर बेस्ड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन क्विज च्या विनरचं नाव मला घोषित करायचं आहे. विनर आहे ज्ञानेश्वर सोनवणे. कॉंग्रॅच्युलेशन्स ज्ञानेश्वर. अनालिसिसला सुरुवात करूयात. आज जे पहिलं एडिटोरियल आहे ते आंध्र प्रदेश सरकारने घेतलेल्या एका आरक्षणाच्या निर्णयाबद्दल आहे, जो निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. आपण डिस्कस करणार आहोत दुसरं एडिटोरियल, ज्याचं टायटल आहे जॉईनिंग ऑफ जायंट्स. आज बघा, तुम्हाला एक लाल कलर एक्स्ट्रा दिसत आहे अनालिसिसच्या दरम्यान. हा लाल कलर काय आहे ते मी सांगतो. नेहमीप्रमाणे येलो कलरने जे हायलाइट केलं आहे ते अवघड शब्द आहेत. ब्लू कलरने जे हायलाइट केले आहेत ते इडियम्स किंवा फ्रेजेस आहेत. आणि रेड कलरने जे हायलाइट केलेले आहेत ते असे शब्द आहेत जे इकडे वेगळ्या अर्थाने वापरले आहेत या एडिटोरियल मध्ये. म्हणजे कॉमन अर्थ वेगळा आहे आणि इथे वेगळ्या अर्थाने वापरले आहेत. जसं की जायंट्स हा शब्द घेऊयात. जायंट म्हणजे राक्षस, महाकाय, मोठा असा कुठला तरी प्राणी. इकडे जायंट म्हणजे मोठ्या कंपन्यांसाठी वापरलेला शब्द आहे. जायंट्स मोठ्या कंपन्या कोणत्या? फेसबुक आणि जिओ. बॅकग्राऊंड असा आहे की फेसबुकने इन्व्हेस्ट करायचं ठरवलेलं आहे जिओ प्लॅटफॉर्म्स मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या. किती रुपये? 43,574 crores. तर इतके हजार कोटी रुपये फेसबुक इन्व्हेस्ट करणार आहे जिओच्या प्लॅटफॉर्म्स मध्ये. आणि त्याच्या बदल्यात फेसबुकला 9.9% स्टेक मिळणार आहे, वाटा मिळणार आहे, हिस्सा मिळणार आहे या जिओ प्लॅटफॉर्म्स मध्ये, जे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे आहे. तर त्याबद्दल हे एडिटोरियल आहे की कसा हा निर्णय दोन्ही कंपन्यांसाठी फायद्याचा आहे आणि पुढे इतर प्लेयर्सला किंवा मार्केटला काही धोका तर नाहीये याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. पण ओव्हरऑल जो टोन आहे हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निर्णय कसा चांगला आहे दोन्ही कंपन्यांसाठी आणि देशातल्या मार्केटसाठी सुद्धा, हे लेखकाने सांगितलं आहे. फक्त शेवटी एक सावधगिरीचा छोटासा इशारा दिला आहे. ते अनालिसिस मध्ये आपण पुढे पाहूयात. तर टायटल आहे जॉईनिंग ऑफ जायंट्स. द कमिंग टुगेदर ऑफ फेसबुक. कमिंग टुगेदर म्हणजे एकत्र येणे, एकत्र काम करायला सुरुवात करणे. बघा, कमिंग टुगेदर शब्दशः होतं एकत्र येणे, ऍक्च्युअल अर्थ आहे एकत्र काम करायला सुरुवात करणे. The coming together of Facebook and Jio is exciting, but there is a risk of a monopoly. याचा उच्चार बहुतांश विद्यार्थी मोनोपोली करतात. उच्चार आहे मोनोपोली. मोनोपोलीला मराठीत तसं मक्तेदारी, एकाधिकार असं म्हणतात. बेसिकली एक अशी सिच्युएशन आहे की एखाद्या कंपनीला किंवा ग्रुपला टोटल कंट्रोल येऊन जातो कशाचा तरी, आणि त्यामुळे इतरांना कुठलाच वाटा मिळत नाही किंवा खूप कमी मिळतो. या एडिटोरियल मध्ये मोनोपोलीचा अर्थ असा आहे की ह्या दोन्ही कंपन्या इतक्या मोठ्या आहेत की त्या एकत्र आल्यावर मार्केटला पूर्णपणे कंट्रोल करतील, डॉमिनेट करतील. बघा, डॉमिनेशन आलंय पुढे. तर एक रिस्क आहे की असं होऊ शकतं. बघा, वाचायला सुरुवात करूया. फेसबुक्स डिसिजन टू इन्व्हेस्ट ₹43,574 crore फॉर अ 9.9% स्टेक. स्टेक म्हणजे हिस्सा, वाटा, एखाद्या बिझनेस मधला शेअर. इन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एलटीडी म्हणजे लिमिटेड, लिमिटेड जिओ प्लॅटफॉर्म्स मार्क्स. इकडं मार्क करणं म्हणजे इंडिकेट करणं, दाखवणं, दर्शवणं. अ रेअर कमिंग टुगेदर ऑफ टू जायंट्स हु हॅव अ रेप्युटेशन फॉर मार्केट डॉमिनेशन. तर फेसबुकने हा जो निर्णय घेतला आहे, एवढे पैसे गुंतवायचे, इन्व्हेस्ट करायचे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्म मध्ये 9.9% वाट्यासाठी, हे दाखवतो हा निर्णय एक रेअर कमिंग टुगेदर. म्हणजे क्वचितच असे मोठे जायंट्स एकत्र येतात, रेअर एकत्र येतात काम करायला. हे दाखवतोय पण की असे आले आहेत ते असे जायंट्स ज्यांचं रेप्युटेशन आहे, ज्यांची ख्याती आहे, त्यांच्याबद्दल लोकांचं मत आहे काय, की मार्केट डॉमिनेशन ते करतात. आता डॉमिनेट करणं म्हणजे कंट्रोल करणं, दुसऱ्याला दाबून टाकणं असा अर्थ होतो. इथे वर्चस्व, प्रभुत्व, वरचढपणा या अर्थाने डॉमिनेशन वापरले. तर बघा, त्यामुळेच मी लाल रंगात हायलाइट केलेला आहे की स्लाइटली वेगळा अर्थ आहे नेहमीपेक्षा. म्हणजे
तुम्हाला जर मोठा भाऊ असेल किंवा बहीण असेल ते तुम्हाला डॉमिनेट करतात असं तुम्ही बरेचदा म्हणत असाल. तर ते डॉमिनेशन आणि हे डॉमिनेशन स्लाइटली वेगळं आहे. कंपनी जेव्हा मार्केटला डॉमिनेट करते म्हणजे त्या कंपनीचं पूर्ण वर्चस्व असतं, प्रभुत्व असतं त्या मार्केटमध्ये. इतर खूप छोटे प्लेयर्स असतात. तर याला मार्केट डॉमिनेशन म्हणतात. तर हा नेगेटिव्ह अर्थ आहे किंवा नेगेटिव्ह शब्द असं जरुरी नाहीये. म्हणजे इथे हे एका न्यूट्रल पद्धतीने सांगितले ते खूप मोठे होते. म्हणजे इनफॅक्ट मी म्हणेल स्लाइटली पॉझिटिव्हच गोष्ट आहे की ते मार्केटला डॉमिनेट करतात. एका प्रकारे जिथं ते जातात तिथं त्यांचं वर्चस्व ते स्थापन करतात. तर असे हा जो निर्णय आहे एक इंडिकेट करतो की दोन्ही मोठे जायंट्स एकत्र आले आहेत. असे दोन जायंट्स ज्यांचं रेप्युटेशन आहे, ज्यांची ख्याती आहे मार्केट डॉमिनेशनची, की ते जिथे जातात तिथे वर्चस्व दाखवतात आपलं. द फोकस ऑफ द कंबाइंड माइट, त्यांच्या कंबाइंड माइट म्हणजे सामर्थ्य, ताकद, शक्ती. मे या क्रियापदाचा पास्ट टेन्स, मे हे मॉडल ऑक्झिलरी आहे, त्याचा पास्ट टेन्स सुद्धा माइट होतं. इकडे माइटचा अर्थ आहे ताकद, सामर्थ्य. हा तसा कॉमन शब्द आहे माइट. तर त्यांच्या म्हणजे कुणाच्या, जिओ आणि फेसबुकच्या कंबाईन माइटचा फोकस काय, इज द इंडियन रिटेल सेक्टर. म्हणजे भारताचं जे रिटेल सेक्टर आहे त्याच्यावर फोकस करणारे या दोन्ही कंपन्या मिळून. अ डिफिकल्ट टेरेन म्हणजे इंडियन रिटेल सेक्टर एक अवघड टेरेन आहे. बघा, टेरेनचा कॉमन अर्थ आहे एखादा एरिया असेल तिकडं खडकाळ जमीन आहे, डोंगर आहे, दर्या आहे, नदी नाले आहे, ते जे त्याची भौगोलिक स्थिती आहे त्याला टेरेन म्हणतात. पण इकडे टेरेन म्हणजे क्षेत्र, सेक्टर, मार्केट या अर्थाने हा शब्द वापरलाय. एक असं सेक्टर आहे, मार्केट आहे हे इंडियन रिटेल सेक्टर की जे अवघड आहे, डिफिकल्ट आहे. का? ऍज म्हणजे इकडे कारण की लार्ज पार्ट्स ऑफ इट आर स्टील अनऑर्गनाइज्ड. कारण की इंडियन रिटेल सेक्टरचे बरेच मोठे पार्ट्स हे अजूनही स्टील अनऑर्गनाइज्ड आहेत. आता अनऑर्गनाइजचं मराठीत शब्दशः भाषांतर होईल असंघटित. समजून घ्या काय आहे. ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे जिकडं लोक पगारी असतात, ज्यांना रेग्युलर पेमेंट होतात, टिपिकली मोठ्या ज्या कंपन्या असतील ते जे कर्मचारी आहेत ते ऑर्गनाइज सेक्टरचे झाले. अनऑर्गनाइज म्हणजे काय, आपलं कृषी क्षेत्र आहे त्याच्याशी संबंधित जे इतर ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा छोटे मोठे उद्योग आहे, अगदी पान टपरीवाले, पेपर वाटणारे, भाजीपाला विकणारे, हे जे छोटे मोठे काम करणारे आहे, कार्पेंटर आहे, सायकलचं पंक्चर काढून देणारे आहेत, मेकॅनिक आहेत, हे सगळे अनऑर्गनाइज सेक्टरचा भाग आहे. तसं डिक्शनरी मिनिंग अनऑर्गनाइज म्हणजे की असा बिझनेस किंवा असं सेक्टर ज्याचे कर्मचारी कुठले ट्रेड युनियनचे मेंबर नाहीयेत, म्हणून त्या अर्थाने असंघटित असं मराठीत म्हणता येईल आपल्याला. पण इकडे सेक्टर अनऑर्गनाइज्ड आहे म्हणजे बरेचसे असे भाग आहेत की जिकडे ते ऑर्गनाइज्ड किंवा असं फॉर्मल पद्धतीने काम नाही करत एखाद्या कंपनी. अनऑर्गनाइजचा इनफॅक्ट सगळ्यात जास्त कॉमन अर्थ आहे अव्यवस्थित, अस्तव्यस्त, विस्कळीत. एखादी व्यक्ती अनऑर्गनाइज्ड आहे म्हणजे व्यवस्थित नाहीये, सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे किंवा नीट नेटकं सगळं आपले पुस्तक कपडे मांडून नाही ठेवलेले, तर अनऑर्गनाइज व्यक्ती बाबा असं म्हणता येतं. पण तो अर्थ नाहीये इकडे, तर हे समजून घ्या फक्त. म्हणून मी हे लाल रंगामध्ये हे हायलाइट केलेले आहे. तुम्हाला कुठल्याही हायलाइटेड शब्दाचा अर्थ नाही कळाला तर ही पीडीएफ डाउनलोड करा आणि त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इंग्लिश अर्थ आणि मराठी अर्थ दिसेल. मग ते इडियम्स, फ्रेजेस असोत किंवा अवघड शब्द असोत किंवा हे लाल रंगामधले वेगळ्या अर्थाचे शब्द असोत, फक्त क्लिक करायचंय, तुम्हाला अर्थ कळून जाईल. तर पुढे चालूया. तर ह्या दोन्ही कंपन्या ज्या आहेत फेसबुक आणि जिओ, हे इंडियन रिटेल सेक्टरवर फोकस करतायत, जे की एक अवघड सेक्टर आहे कारण की बराचसा पार्ट अजूनही अनऑर्गनाइज्ड आहे. बट देन पण मग फॉर द सेम रिझन, याच कारणामुळे की ते अनऑर्गनाइज्ड आहे, इट होल्ड्स पोटेन्शियल फॉर ह्यूज डिस्ट्रप्शन. हे अनऑर्गनाइज असल्यामुळे खूप मोठ्या डिस्ट्रप्शनचं पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये अबिलिटी आहे. आता बघा, डिस्ट्रप्शनचाही कॉमन अर्थ वेगळा आहे. डिस्ट्रप्शन म्हणजे डिस्टर्बन्स, गोंधळ, उलथापालथ या अर्थाने आपण हा शब्द एका आधीच्या एडिटोरियल मध्ये पाहिलेला आहे. पण इकडे डिस्ट्रप्शनचा अर्थ आहे की एखादा बिझनेस जो ट्रेडिशनल पद्धतीने चालू आहे त्याला
वेगळ्या पद्धतीने करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून पूर्णपणे बदलून टाकणे, जास्त एफिशियंटली चांगल्या पद्धतीने चालवणे, त्याला सुद्धा डिस्रप्शन म्हणतात. तर हा वेगळा अर्थ आहे, म्हणून मी लाल रंगाने हायलाइट केला आहे. तर इंडियन रिटेल सेक्टर जे आहे त्याच्यात पोटेन्शियल आहे की डिस्रप्शन होऊ शकतं, वेगळ्या प्रकारे ते करता येऊ शकतं, कारण की बराचसा पार्ट अनऑर्गनाइज्ड आहे, ज्याच्यामुळे ते डिफिकल्ट आहे, पण त्यासोबत त्याच्या डिस्रप्शनचं पोटेन्शियल पण आहे, म्हणजे त्याच्यात मोठे बदल घडवता येऊ शकतात. इन रिसेंट इयर्स द रिटेल स्पेस हॅज बीन अन ऑनगोईंग, म्हणजे चालू असलेली बॅटलफील्ड म्हणजे युद्धभूमी. पण एखाद्या सेक्टरमध्ये, एखाद्या ठिकाणी, एखाद्या परिस्थितीत खूप स्पर्धा असेल त्याला सुद्धा बॅटलफील्ड म्हणतात. तर इकडं बॅटलफील्ड हे युद्धभूमीच्या अर्थाने नाही वापरले. तर मागील काही वर्षांमध्ये रिटेल स्पेसमध्ये खूप मोठी स्पर्धा आहे. हॅज बीन अन ऑनगोईंग बॅटलफील्ड फॉर बिहीमॉथ्स. बिहीमॉथ्सचा अर्थ असतो, पुन्हा बघा बिहीमॉथ्स म्हणजे जायंट्सच, म्हणजे खूप मोठ्या कंपन्या, याचा कॉमन अर्थ तोच आहे, राक्षस, दानव, महाकाय, अवाढव्य असा काही प्राणी. पण इकडं बिहीमॉथ्स म्हणजे खूप मोठ्या शक्तिशाली कंपन्या, संस्था, हे बिहीमॉथ्स. तर रिटेल सेक्टर हे खूप स्पर्धा असलेलं सेक्टर आहे. कोण स्पर्धा करते? बिहीमॉथ्स सच ॲज Amazon and Walmart. आय होप तुम्हाला हे नावं कंपन्या माहिती असतील. देमसेल्व्स, जे की स्वतः ग्लोबली डॉमिनंट प्लेयर्स आहेत, म्हणजे जगभरात हे डॉमिनंट आहेत अमेझॉन आणि वॉलमार्ट, आणि आपल्या भारतामध्ये रिटेल सेक्टरमध्ये ते खूप स्पर्धा करत आहेत. नुकतंच, म्हणजे नुकतं नाही म्हणता ना, काही महिन्यांपूर्वी, वर्षभरापूर्वी वॉलमार्टने फ्लिपकार्टला विकत घेतलं. तर वॉलमार्ट आणि अमेझॉन मध्ये डायरेक्ट ऑनलाईन स्पेसमध्ये स्पर्धा सुरू झाली. तर तो संदर्भ दिला जातो याच्यात. दी अदर इंटरेस्टेड पार्टीज इन दिस, म्हणजे या सेक्टरमध्ये, या फील्डमध्ये अजून इंटरेस्टेड पार्टीज कुणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे? पेमेंट सर्व्हिसेस कंपनीज. पेमेंट सर्व्हिसेस कंपन्या सुद्धा याच्यात इन्व्हॉल्ड आहे, सच एज द सॉफ्ट बँक अँड अलिबाबा बॅक्ड पेटीएम. सॉफ्ट बँक ही जपानची एक कंपनी आहे जिने इन्व्हेस्ट केलेलं आहे पेटीएम मध्ये. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे ती, आणि भरपूर बऱ्याचशा स्टार्टअप्स मध्ये, विशेषतः टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स मध्ये या कंपनीने इन्व्हेस्ट केलेलं आहे. याचे हेड आहे मासायोशी सॉन. आणि अलिबाबा ही चायनीज कंपनी आहे ज्याचा हेड आहे जॅक मा. तर या दोन्ही कंपन्यांनी बॅक म्हणजे सपोर्टेड किंवा फायनान्स, ज्यांनी पाठिंबा दिलाय किंवा पैसा पुरवला, इनफॅक्ट इकडे पैसा पुरवला याच अर्थाने हे वापरले की सॉफ्ट बँक आणि अलिबाबाने पैसा पुरवलेलं, इन्व्हेस्ट केलेलं पेटीएम आणि गुगल, जे की गुगल पे चालवतं, हे इंटरेस्टेड पार्टीज आहे. कशात? या फील्डमध्ये, इंडियन रिटेल सेक्टरमध्ये, त्या पेमेंट सर्व्हिसेस कंपनीज आहेत. बट द कॉम्बिनेशन ऑफ फेसबुक अँड रिलायन्स विल बी डिफिकल्ट टू बीट. पण फेसबुक आणि रिलायन्सचं जे कॉम्बिनेशन आहे ते बीट करायला, हरवायला अवघड आहे. दे सीम टू हॅव बोथ द मार्केट प्लेस अँड द पेमेंट सोल्युशन साइट्स कवर्ड. असं वाटतंय की त्यांनी मार्केट प्लेस, म्हणजे जिकडे ऍक्च्युअल व्यवहार होतात, ज्याच्यात सध्या अमेझॉन आणि वॉलमार्ट आहे, आणि पेमेंट सोल्युशन साइड, म्हणजे ज्याच्यात सध्या गुगल पे आहे, पेटीएम आहे, या दोन्ही बाजू त्यांनी कव्हर केल्या आहेत. कव्हर करणं याचा अर्थ इकडे समावेश करणं, मॅनेज करणं, त्याला इन्क्लूड करणं आपल्या प्लॅनिंग मध्ये. बघा, एखादा मी शिकवताना एखादा चॅप्टर कव्हर केला म्हणजे तिकडे कव्हरचा अर्थ असतो शिकवला. इकडे कव्हरचा अर्थ आहे त्यांच्या प्लॅनिंग मध्ये त्यांनी त्याला इन्क्लूड केलंय, याला मॅनेज केलंय, याच्यासाठी काहीतरी त्यांचं नियोजन आहे. आणि कव्हरचा शब्दशः अर्थ हे लपेटून घेणे. एखादं मी पुस्तकाला कव्हर केलं, मी चादरीने पलंगाला कव्हर केलं, वगैरे वगैरे, गादीला कव्हर केलं. तर हा स्लाइटली वेगळा अर्थ आहे. लक्षात ठेवा, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला त्या शब्दाचा, त्या इडियम फ्रेजचा त्या वाक्यामध्ये, त्या पॅसेजमध्ये काही वेगळा अर्थ आहे का याचा विचार करावा लागतो, आणि व्यवस्थित तुम्हाला तो वेगळा अर्थ समजला तरच तुम्हाला ओव्हरऑल पॅसेज कळतो. For Facebook's WhatsApp messaging service, India is the biggest market with over 400 million users. तर फेसबुकसाठी व्हॉट्सअप, जे फेसबुकचं मेसेजिंग सर्व्हिस आहे, त्याच्यासाठी भारत सगळ्यात मोठं मार्केट आहे. 400 मिलियन युजर्स आहे भारतात. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, दशलक्ष, म्हणजे भारतात 40 कोटी युजर्स आहेत व्हॉट्सअपचे. इट करंटली अवेट्स
रेग्युलेटरी अप्रुव्हल फॉर इट्स पेमेंट सोल्युशन्स. इट म्हणजे काय? व्हॉट्सअप. अवेट्स म्हणजे वाट पाहते. बघा, वेट आणि अवेट दोन्ही सिमिलर शब्द आहेत. टिपिकली पण अवेटला डायरेक्ट ऑब्जेक्ट लागतं, म्हणजे हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. तर ग्रामरमध्ये मी जास्त जाणार नाही सध्या, त्याचे सेपरेट सेशन्स आपले पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहेत. पण जस्ट माहित असू द्या, अवेटला ऑब्जेक्ट लागतो डायरेक्ट. तर इट म्हणजे काय? व्हॉट्सअप करंटली अवेट्स रेग्युलेटरी अप्रुव्हल फॉर इट्स पेमेंट सोल्युशन्स. तर व्हॉट्सअपची ही पेटीएम, फोन पे वगैरे सारखी पेमेंट सर्व्हिस त्यांना आणायची आहे. ट्रू कॉलरने आणलंय बघा ऑलरेडी तसं. तर तसंच व्हॉट्सअपलाही सुरू करायचं, पण व्हॉट्सअप वाट पाहतंय रेग्युलेटरी अप्रुव्हलचं. अप्रुव्हल म्हणजे मान्यता. आता रेग्युलेटरी काय? मराठीमध्ये याला नियामक म्हणतात. पण बेसिकली ह्याचा अर्थ मी जरा समजून सांगतो. रेग्युलेटरी म्हणजे एखादा बिझनेस हा कायद्यानुसार, नियमानुसार चालतोय की नाही हे चेक करणं, त्याच्याशी रिलेटेड, त्याला रेग्युलेटरी म्हणतात. रेग्युलेशन, रेग्युलेटरी, रेग्युलेटर. रेग्युलेटर म्हणजे कोण? अशी संस्था किंवा अशी ऑर्गनायझेशन जी सरकारने सहसा स्थापन केलेली असते आणि त्यांचं काम असतं की ते बिझनेस कायद्याच्या चौकटीत राहून मार्केटमध्ये ट्रान्सपरंटली, पारदर्शकरित्या व्यवहार करतायत का, बिझनेस करतायत का हे पाहणं. जसं बँकिंग सेक्टरचं रेग्युलेटर कोण आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. शेअर मार्केटचा रेग्युलेटर कोण आहे? सेबी. इन्शुरन्स इंडस्ट्रीला रेग्युलेटर कोण आहे? IRDAI. तसंच भारतामध्ये सगळ्या प्रकारे जे बिझनेसेस आहेत ते कॉम्पिटिशन व्यवस्थित करतायत, एकमेकाशी स्पर्धा करताना काही गैरप्रकार नाही करत आहे आणि कस्टमर सोबत काही चुकीच्या गोष्टी करत नाहीये, हे पाहण्यासाठी CCI असते, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. याबद्दल मी मागील एका एडिटोरियल मध्ये तुम्हाला थोडक्यात सांगितलंही आहे. तर जेव्हा मोठ्या कंपन्या मर्ज होतात त्यावेळेसही कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया इन्व्हॉल्ड असते. इथे तो रेफरन्स नाही, इकडे रेग्युलेटरी अप्रुव्हल कशासाठी? कारण की हे पेमेंट्स रिलेटेड आहे. तर पेमेंट सोल्युशन साठी कोण इन्व्हॉल्व्ह होईल? मग RBI ऑब्व्हियसली इन्व्हॉल्व्ह होईल याच्यात, कारण की हे फायनान्शियल गोष्टीबाबत आहे. इतर सरकारचे काही रेग्युलेटर्स पण आहेत, ते पण इन्व्हॉल्व्ह असतात. तर त्यांच्या अप्रुव्हलची, मान्यतेची, परमिशनची वाट पाहत आहे अजून व्हॉट्सअप, म्हणजे अजून सुरू झालेलं नाहीये हे पेमेंट सोल्युशन्स. जिओ इज नाव इंडियाज नंबर 1 टेलिकॉम ब्रँड बाय युजर बेस. आणि जिओ हा भारतातला नंबर 1 टेलिकॉम ब्रँड आहे युजर बेसने. लेस दॅन 4 years आफ्टर इट लॉन्च्ड इट्स सर्व्हिस. म्हणजे 4 वर्षे झाली नाही, त्याच्यापेक्षा कमी काळात युजर बेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, म्हणजे टोटल युजर्सच्या संख्येला पाहिलं आपण तर नंबर 1 जिओ आहे. अँड देन आणि मग जिओ मार्ट इज अ रिसेंटली लॉन्च्ड कॉमर्स मार्केट प्लेस which seeks to connect local retailers with consumers. आणि जिओ मार्ट एक असं कॉमर्स मार्केट प्लेस, म्हणजे ई कॉमर्स किंवा व्यवहार घेवाण देवाण साठी रिलेटेड एक मार्केट प्लेस आहे, जे लोकल रिटेलर्सला, जे लोकल लेवलवर किरकोळ विक्रेते आहेत आणि जे कस्टमर्स आहेत, कन्झ्युमर्स आहेत, त्यांना कनेक्ट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. तर बघा, समजून घ्या, म्हणजे लेखक, एडिटर काय म्हणतोय की व्यवहार, कॉमर्स मध्ये रिलेटेड रिटेल स्पेसमध्ये काही कंपन्या आहेत, जसं की अमेझॉन आणि वॉलमार्ट. पेमेंट सोल्युशनशी रिलेटेड अजून इतर कंपन्या आहेत, पेटीएम आहे, गुगल पे आहे, जे की गुगलद्वारे चालवलं जातं. पण फेसबुक आणि रिलायन्स जेव्हा एकत्र येतील, हे दोन्ही गोष्टी कव्हर होऊन जातील आणि त्याला डिटेलमध्ये सांगितलंय. म्हणजे जसं फेसबुकचं व्हॉट्सअप आहे, खूप मोठी सर्व्हिस आहे, भारत हे त्याच्यासाठी सगळ्यात मोठं मार्केट आहे, आणि व्हॉट्सअप हे पेमेंट सोल्युशनसाठी वाट पाहते परवानगी मिळण्यासाठी. जिओचा ऑलरेडी मोठा टेलिकॉम ब्रँड आहे आणि जिओ मार्ट एक मार्केट प्लेस आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकाच मोठ्या जायंट तर्फे, ह्या दोन्ही कंपन्या मिळून जेव्हा काम करतील तेव्हा यांच्यातर्फे या सगळ्या गरजा पुरवल्या जातील. म्हणजे इतर प्लेयर्सला, जे की फक्त पेमेंट्स मध्ये आहेत किंवा फक्त मार्केटमध्ये आहेत, यांना टफ कॉम्पिटिशन दिलं जाईल फेसबुक आणि रिलायन्सद्वारे, असं कुठेतरी लेखकाला सुचवायचं आहे. अँड दिस इज वाय, आणि म्हणूनच या कारणामुळेच द लार्जेस्ट इन्व्हेस्टमेंट फॉर अ मायनॉरिटी स्टेक बाय अ टेक्नॉलॉजी कंपनी एनिवेअर इन द वर्ल्ड, हे इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये दिले. म्हणजे दुसऱ्याला कोट करायचं असेल, दुसऱ्याने कसं सांगितलंय तर ते सांगण्यासाठी असं वापरतात. आणि हे बघा ब्रॅकेटमध्ये सांगितलं, ऍज अ रिलायन्स इंडस्ट्रीज प्रेस रिलीज पुट इट म्हणजे सेड टू डिस्क्राईब द फेसबुक मूव्ह. तर रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे जे प्रेस रिलीज देण्यात आलं
माहिती देण्यात आली, जाहीर करण्यात आली या डील बद्दल, त्याच्यात हे शब्द ही लाईन वापरली होती या फेसबुकच्या इन्व्हेस्टमेंटला. मूव्ह म्हणजे इकडे ऍक्शन, पाऊल जे उचललंय फेसबुकने, की ही लार्जेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे एका मायनॉरिटी स्टेकसाठी. मायनॉरिटी म्हणजे 50% कमी, स्टेक म्हणजे हिस्सा, वाटा आपण पाहिले, बाय अ टेक्नॉलॉजी कंपनी एनिवेअर इन द वर्ल्ड. म्हणजे जगात कुठेच एवढी मोठी डील झाली नव्हती कुठल्याही टेक्नॉलॉजी कंपनीद्वारे एका मायनॉरिटी स्टेकसाठी. म्हणजे कदाचित मेजॉरिटी स्टेकसाठी 50%पेक्षा वरचा वाटा घेण्यासाठी याच्याहून मोठी इन्व्हेस्टमेंट झाली असेल, पण मायनॉरिटी स्टेकसाठी एवढा पैसा कुणीच टाकला नव्हता जगात कुठेच आधी. तर ही अशी डील आहे. तर या प्रेस रिलीज मध्ये हे सांगितले, हे शब्द वापरले, हॅज बीन नोटेबली अकंपनीड बाय अन अग्रीमेंट. तर ही जी प्रेस रिलीज आहे ह्याच्यामध्ये नोटेबल म्हणजे उल्लेखनीय, विशेष म्हणजे, तर हॅज बीन नोटेबली अकंपनीड, विशेष करून ही प्रेस रिलीज म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की त्या प्रेस रिलीज सोबत हे पण होतं, अकंपनीड म्हणजे सोबत होतं काय, बाय अन अग्रीमेंट, एक अशी अग्रीमेंट होती किंवा त्यांच्यात एकमत झालं होतं काय, टू फर्दर एक्सेलरेट बिझनेस ऑन द जिओ मार्ट प्लॅटफॉर्म युझिंग व्हॉट्सअप. तर बघा, व्हॉट्सअप पेमेंट सोल्युशन्स देऊ शकतं, जिओ मार्ट हे कनेक्ट करतंय लोकल रिटेलर्सला आणि कन्झ्युमर्सला. तर कुठेतरी हे एकत्र मिळून काम करतील, बिझनेस वाढवतील. इकडे एक्सेलरेट याचा अर्थ असतो वाढवणे, तर आणखी वाढवतील बिझनेस जिओ मार्ट प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअपचा वापर करून. म्हणजे फेसबुक आणि जिओ या गोष्टीत पण काम करणार आहे. बघा, म्हणजे या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये ही जी डील झालेली आहे ती कशी बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने कशी चांगली आहे आणि इतर प्लेयर्सला बीट करण्याची ताकद या दोघांना मिळून आहे हे लेखकाने सांगितले. त्याच्या ते दोघं मिळून कसं चांगलं काम करू शकतात याचं एक्सप्लेनेशन या फर्स्ट पॅरेग्राफच्या शेवटी दिलेलं आहे. आणि व्हॉट्सअपचा एवढा मोठा युजर बेस आहे, व्हॉट्सअप पेमेंट सोल्युशन्स ऑफर करण्याच्या प्रतीक्षेत आहे परवानगी मिळाल्यावर सरकारची, रेग्युलेटर्सची. आणि जिओ मार्ट एक नवीन लॉन्च झालेलं कॉमर्स मार्केट प्लेस आहे जे की लोकल रिटेलर्सला कन्झ्युमर सोबत कनेक्ट करतात. हे जेव्हा दोघं एकत्र येतील तर बिझनेस वाढू शकतो. तर रिलायन्सने जेव्हा सांगितलं मोठी डील आहे, त्याचसोबत आम्ही इकडे सुद्धा व्हॉट्सअपच्या मदतीने जिओ मार्टवर बिझनेस वाढवायचा प्रयत्न करू असं सांगितले. म्हणजे लेखकाला आश्चर्य वाटत नाही या गोष्टीचं. एका प्रकारे लेखक पॉझिटिव्ह आहे की खरंच या गोष्टींमुळेच ही डील खूप चांगली आहे. आता बघा, पुढच्या पॅरेग्राफ मध्ये यावर आणखी इलॅबरेट केलं आहे, आणखी माहिती दिली आहे. बेसिकली फेसबुकला कसं सुरुवातीला सांगितलंय, फायद्याचं हे सांगितलंय. इन शॉर्ट, थोडक्यात, इट इज अ विन विन डील फॉर बोथ प्लेयर्स. बघा, विन विन डीलचा अर्थ असतो, बघा, एका बाजूला विन आणि दुसऱ्या बाजूला विन. तर विन विन डील म्हणजे दोघांना फायदा होतो. दोन पेक्षा जास्त असू शकतात, बरेच प्लेयर्स असले, सगळ्यांसाठी विन विन डील आहे, प्रत्येकाला जेव्हा फायदा होतो त्याला विन विन डील म्हणतात. तर इकडे दोघं आहेत तर दोघांना फायदा होईल याच्यात. While its social media services and messaging services have been extremely popular in India. बघा, इकडे while हे कॉन्ट्रास्ट साठी वापरले, जरी हे पॉप्युलर असले सोशल मीडिया सर्व्हिसेस, मेसेजिंग सर्व्हिसेस, फेसबुक हॅज however struggled, म्हणजे अवघड गेलंय फेसबुकला काय, टू गेट पास्ट रेग्युलेटरी कन्सर्न्स इन इंडिया ओव्हर सम ऑफ इट्स एम्बिशियस प्रोजेक्ट्स. पण फेसबुकला काही एम्बिशियस प्रोजेक्टसाठी स्वतःच्या, एम्बिशियस म्हणजे इकडं व्यक्ती एम्बिशियस असली तर त्याचा वेगळा अर्थ होतो, आणि एम्बिशियस प्रोजेक्ट आहे तर तसं मराठी त्याला महत्वाकांक्षीच म्हणतात. व्यक्ती महत्वाकांक्षी असू शकतो, एखादा प्रोजेक्ट महत्वाकांक्षी असू शकतो, पण प्रोजेक्टला, एखाद्या संकल्पनेला मी एम्बिशियस म्हणतो म्हणजे त्याच्यासाठी खूप पैसा लागणार आहे, त्याच्यासाठी खूप मेहनत लागणार आहे, असे हे प्रोजेक्ट्स आहेत. तर म्हणून मी याला रेड कलर मध्ये हायलाइट केले की वेगळा अर्थ आहे स्लाइटली. एम्बिशियस हे कॉमनली व्यक्तींसाठी वापरतात. तर फेसबुकचे काही एम्बिशियस प्रोजेक्ट्स आहेत, जसं की त्याचं फ्री लिमिटेड इंटरनेट ऑफरिंग, फ्री बेसिक्स. तर फ्री बेसिक्स नावाची एक सर्व्हिस होती फेसबुकची, जी काही एवढी चालली नाही, त्याला ऍक्च्युली बराच विरोध झाला. आणि डिजिटल करन्सी लिब्रा, जसं बिटकॉइन आहे तशीच ही डिजिटल करन्सी लिब्रा जी फेसबुकने काढलेली आहे. फेसबुकची त्याच्यावर मालकी नाहीये एकाधिकारशाही, पण फेसबुकने ही करन्सी काढली आहे आणि पॉप्युलराइज करायचा प्रयत्न केला, पण त्याला अवघड गेले, स्ट्रगल टू गेट पास्ट रेग्युलेटरी कन्सर्न्स.
कन्सर्न्सचा इकडे अर्थ चिंतेचे किंवा आशंकेचे कारण. तर रेग्युलेटर्स जे आहेत त्यांची जी चिंता आहे, त्यांना जे आक्षेप होते त्याच्या गेट पास, त्याच्या पलीकडे जाता आलं नाही, म्हणजेच त्यांनी एका प्रकारे फेसबुकला अलाव केलं नाही पुढे जायला ह्या गोष्टींबाबतीत. कोणत्या? फ्री बेसिक्स आणि लिब्रा बद्दल. तर कॉन्ट्रास्ट दाखवतात. म्हणजे एका बाजूला फेसबुकचे सोशल मीडिया सर्व्हिसेस आणि मेसेजिंग सर्व्हिस खूप पॉप्युलर आहेत भारतात, पण या दोन गोष्टी अवघड गेल्या फेसबुकला रेग्युलेटर्सची परवानगी घेताना. तर हे विन विन डील कसं आहे फेसबुकसाठी हे सांगताना दोघांसाठी, आणि फेसबुकसाठी कसं फायद्याचं आहे लेखक सांगतोय. तर आता हे सांगितलंय, आता फेसबुकला फायदा कसा होतोय बघा या डीलने, हे लेखक सांगायला सुरुवात करतोय. वाईल इट स्टेज ब्लॉक्ड इन मेनलँड चायना, पुन्हा वाईल हे कॉन्ट्रास्टसाठी, मेनलँड चायनामध्ये जरी, म्हणजे चायनाचा जो मुख्य भूभाग आहे त्याला मेनलँड चायना म्हणतात, तर तिथं जरी फेसबुक हे ब्लॉक्ड असलं तरी फेसबुक नाव गेट्स टू पार्टिसिपेट इन अ स्ट्रॉंगर वे इन वन ऑफ द वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोइंग मार्केट्स फॉर ई कॉमर्स. पण फेसबुकला आता जगातल्या फास्टेस्ट ग्रोइंग मार्केट्स पैकी एक म्हणजे भारतात ई कॉमर्ससाठी एका स्ट्रॉंगर वे मध्ये आणखी चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेट करायला मिळते, म्हणजे जिओ सोबत ही डील केल्यामुळे. रिलायन्सला काय फायदा आहे? रिलायन्स कॅन रिलाय ऑन, रिलाय म्हणजे डिपेंड ऑन, एखाद्या गोष्टीच्या भरोश्यावर राहणं, विसंबून राहणं, अवलंबून राहणं, त्याला रिलाय म्हणतात. म्हणजे ट्रस्ट ठेवणं, कॉन्फिडन्स नाही त्याच्यावर डिपेंड होणं, त्याला रिलाय म्हणतात. तर रिलायन्स हे ऍक्च्युली, रिलाय हे वर्ब आहे आणि रिलायन्स त्याचं नाउन फॉर्म आहे. कंपनीचं नाव रिलायन्स आहे आणि रिलायचं ते नाउन फॉर्म पण आहे. तर रिलायन्स कॅन रिलाय ऑन म्हणजे रिलायन्स अवलंबून राहू शकतं, कुणावर? डिपेंड राहू शकतं, त्याच्या भरोश्यावर राहू शकतं. मराठीचा बेस्ट शब्द राहील, भरोश्यावर राहू शकतं. कुणाच्या? ऑन द पॉप्युलर मेसेजिंग सर्व्हिस म्हणजेच व्हॉट्सअप, टू एक्सेलरेट द बिल्डिंग ऑफ इट्स मार्केट प्लेस. तर जिओ मार्ट मार्केट प्लेस आहे, वर सांगितलंय बघा पहिल्या पॅरेग्राफ मध्ये, त्याला बिल्ड करण्यासाठी, मोठं करण्यासाठी रिलायन्स हे कुणाच्या भरोश्यावर राहू शकतं? व्हॉट्सअपच्या. इट हॅज ऑल्सो रिसिव्ड हँडी मनी टू रिड्यूस इट्स डेट. तर इट म्हणजे काय? रिलायन्सला हँडी मनी, आता हँडी म्हणजे युजफुल आहे, कन्व्हिनियंट आहे, सोयीचं आहे, जे कामी येणार आहे, आपल्याला उपयोगी पडणार आहे, तसा पैसा मिळालाय. म्हणजेच रिलायन्सला गरज होती, कुठेतरी वापरायचा होता आणि असा पैसा मिळून गेला रिलायन्सला. बरं कशासाठी मिळाला पैसा किंवा त्याचा वापर कशासाठी करता येईल? टू रिड्यूस इट्स डेट. बघा याचा उच्चार डेट आहे, ब चा उच्चार करायचा नाही, बी सायलेंट याच्या, डीई बी सायलेंट टी, तर डीई टी डेट असा उच्चार करायचा. डेट म्हणजे जे उसने घेतलेले पैसे आहेत ते परत द्यायचे, म्हणजे थोडक्यात कर्ज. तर रिलायन्सला आपला कर्ज कमी करण्यासाठी हा पैसा कामी येईल, जो की फेसबुकने गुंतवलाय जिओ मध्ये. द डील कमिंग ॲज इट डज at a time when the world is fighting the coronavirus pandemic. तर ही जी डील आहे, जी अशा काळात येते जेव्हा की जग करोना व्हायरस पॅन्डेमिकचा मुकाबला करतोय, इज अ थम्स अप टू इंडियाज पोटेन्शियल. तर भारताचं जे पोटेन्शियल आहे बघा, इकडे पोटेन्शियलचा अर्थ जी अबिलिटी आहे भारताची डेव्हलप होण्याची, सक्सेसफुल होण्याची, ह्याला पोटेन्शियल म्हणतात. व्यक्तीचंही पोटेन्शियल असू शकतं, बिझनेसचंही पोटेन्शियल असू शकतं, देशाचंही पोटेन्शियल असू शकतं. तर भारताचं जे पोटेन्शियल आहे की भारत डेव्हलप होईल, सक्सेसफुल होईल, पुढे आपला देश पुढे जाईल, थोडक्यात म्हणजे देशामध्ये पोटेन्शियल आहे आपल्या, याला थम्सअप आहे ही डील. आता थम्सअपचा अर्थ काय असतो? एखादी गोष्ट जेव्हा एक्सेप्ट करतो त्याला इशारा, थम्सअप. तर एका प्रकारे या डीलने हे स्वीकार केलंय, मान्य केलंय, असा संकेत दिलाय की आमचा विश्वास आहे भारताच्या पोटेन्शियल मध्ये, भारत यशस्वी होणार आहे, पुढे जाणार आहे, याचा आम्हाला भरोसा आहे. हे डीलने दाखवून दिले असं लेखकाला म्हणायचंय. इट इज नोटवर्दी, नोटवर्दी म्हणजे उल्लेखनीय, एखादी लक्षणीय गोष्ट, इंटरेस्टिंग गोष्ट, महत्वाची गोष्ट. इट इज नोटवर्दी दॅट दिस इज द लार्जेस्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन द टेक्नॉलॉजी सेक्टर इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये ही सगळ्यात मोठी एफडीआय ची डील आहे. बघा मागील एका एडिटोरियल अनालिसिस मध्ये मी तुम्हाला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट याबद्दल सांगितलं होतं. ज्या मुलांनी आधीचे एडिटोरियल्स पाहिलेले नाहीयेत, कृपया तुम्ही ते एडिटोरियल्स पहा, करंटचे इश्यूज डिस्कस होत आहेत त्यामध्ये.
तुमचं जनरल नॉलेजही इम्प्रूव्ह होईल, तुमचं इंग्लिशही इम्प्रूव्ह होईल आणि त्या एडिटोरियल्सवर बेस्ड जे रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे जर तुम्ही पॅसेजेस सॉल्व्ह केले तर तुम्हाला डायरेक्टली परीक्षेत सुद्धा बेनिफिट होईल. तर जेवढे एडिटोरियल्सचे अनालिसिस आहे ते प्लीज तुम्ही पहा. युट्यूबवर सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. युट्यूब चॅनलवर आयलन सेंटरच्या तुम्ही डायरेक्टली आयलन सेंटर औरंगाबाद असं सर्च करा, तुम्हाला सगळे एडिटोरियल मिळतील किंवा चॅनलला सबस्क्राईब करा. त्या व्हिडिओज लिस्टमध्ये तुम्हाला सगळे एडिटोरियल्स दिसतील, व्हिडिओज दिसतील. तर प्लीज ते सगळे पहा. मी बरेचसे कॉन्सेप्ट एडिटोरियल मध्ये आलेले डिटेलमध्ये सांगत असतो. ऍटलिस्ट त्या एडिटोरियल नीट समजण्यासाठी जेवढी गरज आहे तेवढं मी नीट एक्सप्लेन करत असतो आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर प्लीज हे चेक करा आधीच्या याच्यामध्ये. तर ही महत्वाची गोष्ट आहे की भारतामध्ये टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये झालेली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे, FDI आहे. बट विल द डील दॅट ब्रिंग्स टुगेदर the world's largest social media company म्हणजे फेसबुक and the group that is a leader in everything from oil to data म्हणजे Reliance lead to more consolidation and fewer players as it happened in the telecom sector? बघा आता हा प्रश्न विचारलाय, थोडा एक डाऊट किंवा सावधगिरीचा इशारा दिलाय लेखकाने. डायरेक्टली असं काही सांगितलेलं नाही, एक जस्ट प्रश्न विचारून असं लेखकाने पॉइंट आउट केलेला आहे. बघा म्हणजे लेखक काय म्हणतो समजून घ्या. ही जी डील आहे ज्यामध्ये जगातली सगळ्यात मोठी सोशल मीडिया कंपनी म्हणजे फेसबुक आणि एक असा ग्रुप म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज हा मोठा ग्रुप आहे. ग्रुप म्हणजे काय, त्याच्यामध्ये अनेक कंपन्या आहेत इन्व्हॉल्व, ज्याचा एक त्यातली एक कंपनी जिओ आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये बऱ्याचशा कंपन्या. तर जगातली सगळ्यात मोठी सोशल मीडिया कंपनी म्हणजे फेसबुक आणि असा एक ग्रुप म्हणजे रिलायन्स जो की लीडर आहे सगळ्या याच्यात फ्रॉम ऑइल टू डेटा. म्हणजे ऑइल म्हणजे जे पेट्रोलियम आहे त्याच्यामध्ये रिलायन्स मोठा प्लेयर आहे, लीडर आहे. डेटा रिलेटेड आहे म्हणजे आता जिओ प्लॅटफॉर्म थ्रू त्याच्यात तो लीडर आहे. तर असे हे जे दोन आहे जेव्हा एकत्र येत आहेत या डीलमुळे लीड टू, याच्यामुळे असं होईल का काय, मोर कन्सॉलिडेशन अँड फ्युअर प्लेयर्स, जसं की झालं होतं टेलिकॉम सेक्टरमध्ये. म्हणजे टेलिकॉम सेक्टरमध्ये कन्सॉलिडेशन झालं. बघा कन्सॉलिडेशनचा अर्थ समजून घ्या की अनेक उद्योग कंपन्या जेव्हा एकत्र एकच कंपनी बनते, मराठीमध्ये याला आपण एकत्रीकरण म्हणू. एकत्रीकरण म्हणजे आधी 5 कंपन्या होत्या, आता हे सगळे आपापसात मर्ज होऊन 2च झाल्या, तर त्याला कन्सॉलिडेशन म्हणतात. जसं की बँकिंग सेक्टरमध्ये झालंय बघा, नॅशनलाइज बँक्स आपापसात मर्ज झालेल्या आहेत. आधी संख्या जी होती त्याची बरीच कमी झालेली आहे आता संख्या, तर त्याला कन्सॉलिडेशन म्हणतात आणि त्याच्यामुळे फ्युअर प्लेयर्स, कमी प्लेयर्स होतील. असं होईल का असं लेखक विचारतात. जसं टेलिकॉम सेक्टरमध्ये झालं तसं या डीलमुळे हे दोन मोठे प्लेयर्स एकत्र आल्यामुळे बाकी एकत्र येऊन मग कन्सॉलिडेशन होईल का असा प्रश्न लेखकाने विचारला. इट इज अ बिग क्वेश्चन मार्क, म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. अँड द डील शुड नॉट बी पास्ड विदाउट क्लोजली स्क्रुटिनायझिंग दिस. स्क्रुटिनायझिंग म्हणजे एक्झामिनिंग, इन्स्पेक्टिंग, याची पूर्ण चौकशी, छाननी, तपास केला पाहिजे आणि त्याच्याशिवाय डील पास नाही केली पाहिजे. म्हणजे कन्सॉलिडेशन होईल का मोठा प्रश्न आहे, याचा तपास केला पाहिजे. म्हणजे लेखक कुठेतरी डायरेक्टली नाही झालं पाहिजे असं म्हणत नाही कन्सॉलिडेशन किंवा एक डील वाईट आहे असंही म्हणत नाही, पण थोडा एक शेवटी सावधगिरीचा इशारा देतोय. तसं ओव्हरऑल ह्या एडिटोरियलचा टोन पॉझिटिव्हच आहे, या डीलची प्रशंसाच होतीये लेखकातर्फे, पण शेवटी एक सावधगिरीचा इशारा दिलेला आहे की ही डील ह्या गोष्टीचा तपास केल्याशिवाय की कन्सॉलिडेशन होईल, कमी प्लेयर्स राहतील, हे चेक केल्याशिवाय डील पास केली नाही पाहिजे. फॉर, बघा इकडं फॉरचा अर्थ बिकॉज, कारण की द फ्युचर ऑफ इंडियाज इंटरनेट इकॉनॉमी इज एट स्टेक. कारण की म्हणजे स्क्रुटनाइज केल्याशिवाय पास नाही केली पाहिजे डील, कारण की भारताच्या इंटरनेट इकॉनॉमी म्हणजे थोडक्यात इंटरनेट थ्रू जे व्यवहार होतात किंवा आपला IT सेक्टर आहे त्याचंच भविष्य ऍट स्टेक आहे. बघा एखादी गोष्ट ऍट स्टेक असली तर त्याचा अर्थ असतो धोका आहे, काही जोखीम आहे आणि अपयश आलं तर नुकसान होऊ शकतं, काही डॅमेज होऊ शकतो. तर हे ऍट स्टेक आहे. भारताची इंटरनेट इकॉनॉमी रिस्क आहे आपल्या इकॉनॉमीला, इंटरनेट इकॉनॉमीला. तर त्यामुळे व्यवस्थित सगळं तपासूनच ही डील पास केली पाहिजे असं लेखक म्हणतो. तर आय होप तुम्हाला हे एडिटोरियल अनालिसिस आवडला असेल, समजला असेल. तुमचे काही जरी क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये ते पोस्ट करा.
मी आन्सर्स द्यायचा प्रयत्न करेल. काही ग्रॅमरचे इश्यूज असतील, क्वेरीज असतील तर पोस्ट करा. मला बरेचसे विद्यार्थी एडिटोरियल अनालिसिस नंतर व्हॉट्सअप करतात किंवा टेलिग्रामवर मेसेज करतात आणि ग्रॅमरचे क्वेश्चन्स विचारतात हे एडिटोरियलशी रिलेटेड. माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही डायरेक्टली व्हिडिओच्या कमेंट्समध्येच ते टाका, कारण की कदाचित तो प्रश्न इतरांनाही असू शकतो. मग ती कमेंट वाचून त्याच्या खाली माझं उत्तर वाचून इतरांचेही डाऊट्स क्लिअर होईल. तर खूप मोठ्या संख्येने तुम्ही हे व्हिडिओ पाहतात. ऍक्च्युली मी पाहतोय की ऑन अन ऍव्हरेज 500-600 मुलं हे व्हिडिओ पाहत असतात. मला डेली व्हॉट्सअपवर या व्हिडिओ अनालिसिस नंतर मी अतिशयोक्तीने करते एक जवळपास 22 ते 23 ऑन अन ऍव्हरेज मेसेजेस येतात. याच्याबद्दल कमेंट्स करणारे, काही क्वेरीज विचारणारे. कमेंट्स तर तसे व्हिडिओ सेक्शन मध्ये वेगळे येतातच. तर हा जो रिस्पॉन्स आहे त्याबद्दल सगळ्यात आधी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि ही ऍक्टिव्हिटी आपण तशी पुढे चालू ठेवणार आहोत. काही याच्यात इम्प्रूव्हमेंट्स करूयात, तुमचा फीडबॅक घेऊयात, आणखी काय चांगलं करता येईल ते पाहूयात. प्लस तुम्हाला काही टॉपिक्स पाहिजे असतील आणखी अपार्ट फ्रॉम एडिटोरियल अनालिसिस, काही मुलांनी मला टेन्सेस घ्यायला सांगितलं आहे, ते आपण पुढच्या आठवड्यात घेणारच आहोत. बँकिंगचे काही टॉपिक्स घ्यायला सांगितले तेही आपण पुढच्या महिन्यात घेणार आहोत. तर हे सगळं कव्हर करणार आहोत. पण तुमच्या फीडबॅकची मला गरज आहे. तुम्ही जितका फीडबॅक देणार तितकं आपण चांगल्या प्रकारे तुम्हाला ही माहिती किंवा व्हिडिओ सादर करू शकतो. तर मित्रांनो, इथेच थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.